आज आपली जिल्ह्याची लातूर जिल्ह्याची डीपीडीसी ची बैठक आज पार पडली आणि सर्व आमदार त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे मंत्री सहकार मंत्री मान्य नामदार बाबासाहेब पाटील साहेब हे ऑनलाईन उपस्थित होते। सर्व आमदार खासदार सर्व आज या बैठकीला उपस्थित होते। त्याचबरोबर कलेक्टर मॅडम, एसपी सर, सीओ सर आणि आज आवर्जून आपल्या पालक सचिव ज्या आहेत त्या मनीषा म्हैसकर मॅडम ह्या सुद्धा आवर्जून इथे उपस्थित होत्या। सर्वप्रथम एक महत्त्वाचा विषय जो आहे तो बर्ड फ्लू बद्दलची माहिती थोडी आपल्याला देतो। मागच्या वेळेला 26 जानेवारीला मी आलो होतो, त्यावेळेला पण आपण विचारलं होतं बर्ड फ्लूच्या बाबतीत काय आहे, तर त्या दिवशी त्यावेळेला आपल्याकडे काही केसेस या नव्हत्या। त्याच्यानंतर साधारण 3 केसेस बर्ड फ्लूचे जे सॅम्पल्स होते ते पॉझिटिव्ह आले। मला वाटतं एक 2 दिवसापूर्वी ते रिपोर्ट 15-20 दिवस आणि 15-1 दिवस पण त्याचे 3 हे पॉझिटिव्ह आले। आपल्या उदगीर तालुक्यातले हे सॅम्पल होते। त्याप्रमाणे ज्या राज्य सरकारकडनं जे काही प्रिकॉशन्स आणि जे काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहेत त्या घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आपण घेतल्यात। नुसतं आपण उदगीर तालुक्यापुरतं नाही तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सुद्धा आपल्या टीम ज्या आहेत त्या कार्यान्वित केल्यात। कुठून धोका किंवा प्रादुर्भाव होऊ शकतो ह्याचा थोडंफार लक्ष ठेवून या सगळ्या आपली टीम जे आहे ते कार्यान्वित आहेत। घाबरायचं काही याच्यामध्ये कारण नाही आहे आणि जिल्हा प्रशासनाचं पूर्ण या ह्याच्यावर लक्ष आहे आणि वेळोवेळी आता काही ठिकाणी ते कोंबड्यांचं वगैरे जे कलिंग ज्याला आपण म्हणतो त्यांचं ते करण्यात आलंय। अलर्ट झोन 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये करण्यात आले। वाहतुकीवर 21 दिवसाचे निर्बंध हे लावण्यात आलेले आहेत। 32 रॅपिड रिस्पॉन्स टीम हे आपल्या कार्यान्वित आहेत। निर्जंतुकीकरण केलंय। त्याचबरोबर पोल्ट्रीचे जी पिल्लं आहेत त्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेत, पण तरी लक्ष ठेवून आहे आपण असे आहेत की त्यामुळे असं काही घाबरण्याचंही नाही, पण आपण याच्यावर लक्ष ठेवून आहे। तर आज डीपीडीसीची पण बैठक झाली, त्याच्यामध्ये पण आपण बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा केली। बरेचसे काही जिल्ह्याच्या दृष्टीने जे महत्त्वाचे विषय होते त्याचं पण सूचना चर्चा आणि जिल्हा प्रशासनानं पण जे केलं त्याचं आपण सगळं जे आहे ते आजच्या डीपीडीसीच्या ह्याच्यात घेतलंय। पहिलं तर मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसाचा कार्यक्रम आहे, तर त्याचं जे काय आहे ते योग्य पद्धतीनं अंमलबजावणी झाली पाहिजे ह्याच्याबद्दल पहिलं या निमित्तानं मी सांगू इच्छितो। आणि कलेक्टर मॅडम आणि सर्व विभागाच्या प्रमुखांनी याच्याकडे लक्ष द्यावं। 100 दिवसाचा जे आपला कार्यक्रम आहे तो झालाच पाहिजे, त्याच्यामध्ये आम्ही कुठेही हे नाहीये, त्यामुळे सगळ्यांनी हे करावं ही सूचना दिली आहे। बाकी आपण डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन जो आहे तो 100 कोटीचा एक हे केलेला आहे। त्याच्यामध्ये सर्व आमदार वगैरे सगळ्यांच्या मतदारसंघातली कामं जी आपण आहे ती या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन मध्ये घेतोय। 5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीमध्ये आपल्याला जे करायचं पंतप्रधान महोदयांचं हे एक योजना आहे, तर त्या दृष्टीनं हा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन महत्वाचा आहे। गोखले इन्स्टिट्यूटनं जिल्ह्याचा सगळा अभ्यास करून हा प्लॅन आपल्याला करून दिलाय, त्याचं आपण अंतर्भाव जो आहे तो डीपीडीसीच्या ह्याच्यात केलाय। बाकी काही विषय आपल्या इथले महत्वाचे अजून जे होते ते म्हणजे सोयाबीनची खरेदी, तर त्याचं पण परवाच्या कॅबिनेटमध्ये मी आणि आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हा विषय मांडला। तर 6 फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आपला कोटा पण वाढवून देण्यात आलेला आहे आणि अजून लागला तर तो पण कोटा वाढवून देण्याचा निर्णय हे आपले सचिव देवराज साहेबांनी सांगितले की आपण वेळोवेळी घेऊ, त्यात काय अडचण येणार नाही, त्यामुळं त्याचे हे केले। आता सुद्धा काही शेतकऱ्यांनी आपल्या तालुका संघाच्यांनी केलं की एखाद्या 6 फेब्रुवारी पण आपल्याला तारीख जी आहे ती कमी पडेल, पण या बाबतीत आपण परत एक आढावा घेऊ, कारण शेवटी तारखा वाढवायच्या म्हटलं तर केंद्र सरकारशी थोडं आपल्याला या गोष्टीवर हे करायला लागतं, त्यामुळे थोडं पुढचं जे आहे ते कसं हे होतंय तर त्या दृष्टीनं आपण निर्णय योग्य वेळेला परत घेऊ। त्याचबरोबर बरेचसे
बरेचसे हे आता पुढं तुरीचं पण एक हे होईल, त्याचं पण थोडं आपण प्रस्ताव पाठवलेत. हे साधारण 74,000 हेक्टरचा पेरा हा तुरीचा आहे. अपेक्षित उत्पादन जे आपल्या प्रशासनाचं आहे ते 10 लक्ष क्विंटलचं आहे आणि नाफेड मार्फत 16 खरेदी केंद्रांचा प्रस्ताव हा आपण शासनाकडे सादर केलेला आहे. त्यामुळं ह्याचं लवकरात लवकर मान्यता ही मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर काही सगळ्यांच्या ह्याच्याप्रमाणे काही गोष्टी आपण आता डीपीडीसी मधनंही करतोय. त्यामध्ये गाव ते स्मशानभूमी असंही केलंय. त्याच्यासाठी लागणार शेड जागा याचं आपण सगळे करतोय. मंत्रालयाच्या धर्तीवर जिल्ह्यातील शासकीय कार्यालय मध्ये बायो टॉयलेट आपल्याला करता येते, म्हणजे करणं हा एक आपला एक प्रस्ताव आहे. शासकीय इमारतीमध्ये खर्च कमी व्हावेत म्हणून ऑनग्रीड सोलारचे बसवण्याचा एक हे. त्याचबरोबर शासकीय महाविद्यालयामध्ये MRIचं आपण त्याच्यासाठी स्टेटच्या ह्याच्यातनं आपण हे केलंय. असे बरेचसे आहेत. म्हणजे आपल्याला शहरातील CCTVचा पण एक प्रस्ताव आहे की गुन्हेगारी थोडी रोखण्यासाठी SP साहेबांचे होते की शहरामध्ये CCTVची जी जुनी यंत्रणा होती ती काही आता फार काही उपयोगाची राहिलेली नाही, त्यामुळे नवीन यंत्रणा उभी करावी. त्याचं एक आपण हे करतोय की त्याला गुन्हेगारी ही थोडीफार आटोक्यात राहण्या किंवा त्याच्यावर येण्यासाठी CCTVचं जर लक्ष राहिलं तर त्याचा फायदा होईल. बाकी बरेचसे आहेत. आपल्याला ती माहिती थोडी लेखी स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल. गाव तिथे खोडा असेल, पैसे होते किंवा दवाखान्यात पिण्याच्या पाण्याचे हौद असू देत, एक मौजे साखरा आहे ते जवळपास 100 एकर जमिनीवर हरणांसाठी वन विभाग संरक्षित करण्याचा विषय असू दे. आपले अजून बरेच आहेत. नगरपालिकांमध्ये नाला सफाई मशीन पुरवणे, प्लास्टिक कचरा करण्याकरता ग्रॅन्युअल मशीन पुरवणे, नगरपालिका सार्वजनिक पथदिवे देखभाल दुरुस्ती ते हायड्रॉलिक लॅडर वगैरे, उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा इथे वायू प्रदूषण गुणवत्ता तपासणी प्रणाली विकसित करणे, असे बरेचसे आहेत. काही आमदारांनी पण सूचना दिल्या. एक तर डीपीच्या बाबतीत सगळ्यांनी सूचना दिल्या, तर त्या बाबतीत पण जास्तीचा निधी आपण डीपीसाठी उपलब्ध करतोय. त्याच्यामध्ये डीपी एकतर म्हणजे मोठ्या याचे बसवावेत. 65चे आता डीपी किलोवॅटचे आता उपयोगाचे नाहीत, 100चे बसवावेत कारण ते सारखे उडतात. तर त्याचं पण आम्ही हे केलंय. विमानतळाचा एक प्रश्न आहे. विमानतळ पण आपण हँडओव्हर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न आपले चालू आहेत. ते परत हँडओव्हर करून त्याचं लायसन्सिंग होणं आणि मग ते परत कार्यान्वित होण्याच्या दृष्टीनं आपल्याला हे करायचंय. त्याचा एक विषय झाला. बाकी उदगीरीतील सिव्हिल हॉस्पिटलचा पण आपला बऱ्याच तो एक विषय राहून गेला. सिव्हिल हॉस्पिटलचा आपल्या बऱ्याच वर्षाचा विषय. परवा 26 जानेवारीच्या ह्याला मी आढावा बैठकीत पण कलेक्टर मॅडमनी आणि आमदारांनी पण अभिमन्यू पवार साहेब वगैरे मला भेटले होते, त्यांनी पण हा विषय केला होता. तर यासाठी परवा आमची डीपीडीसी म्हणतो मी, आमची जी कॅबिनेट मीटिंग झाली त्यावेळेला मी स्वतः मुख्यमंत्र्यांना अजितदादांना पत्र दिले की ह्याला लागणारी 3 कोटीची रक्कम ही तातडीनं उपलब्ध व्हावी आणि त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या आत्ताच्या मार्चमध्ये 3 कोटीची रक्कम आपल्याला उपलब्ध होतीये आणि डीपीडीसी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न हा त्याच्यामुळं मार्गी लागलाय किंवा संपलेला आहे. हा जो जागेचा प्रश्न होता असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळं हे सकाळी आता थोडं मी सकाळी आज रात्रीच्या ट्रेननं आलो, तर त्यावेळेला पण येताना मी ज्या रोडनं आलो थोडंफार मी येताना बघितलं की बरेच लोक वॉकला, महिला, वयस्कर लोक, तरुण मुलं मुली वॉकला पळायला वगैरे त्या आपला जो ह्याचा रोड आहे त्याला त्या ठिकाणी पण स्ट्रीट लाईटचं जरा कमतरता दिसली, म्हणजे बंद होत्या. तर त्याची पण मी आता मीटिंगमध्ये आमची ह्याच्यात सूचना दिली आहे, आयुक्तांना दिली आहे आणि MSCBला पण दिले की ज्यांच्या कोणाच्या ताब्यातल्या असतील किंवा हे असेल तर त्या स्ट्रीट लाईट सुरू झाल्या पाहिजेत. कारण लोक सकाळी मोठ्या प्रमाणावर वॉकला असतात, महिला वॉकला असतात, मुलं मुली वॉकला असतात. त्यामुळं त्याचं एक सगळ्यांनी दुरुस्ती वेळच्या वेळी करावी आणि सर्व स्ट्रीट लाईट ज्या आहेत या सुरू असल्या पाहिजेत याची खबरदारी घ्यावी. जलजीवन मिशनच्या बाबतीत पण आम्ही हे करतोय. त्याची एक बैठक लवकरात लवकर गुलाबराव पाटील साहेबांच्या याच्यात सर्व
जिल्ह्यातील आमच्या सहकारी आमदारांना, खासदारांना घेऊन संजयजी बनसोड साहेबांनी त्यांच्या इथे केलं. त्याचं थोडं मेंटेनन्सचा विषय, तर त्याचं थोडं मेंटेनन्सला काही प्रस्ताव करून निधी कसा देता येईल हा प्रयत्न आहे. पानगाव रस्ता, त्याचबरोबर आपला लातूर बार्शी रस्ता, दोन्ही रस्त्यांची कामं NHAI कडनं चालू आहेत आणि या कामांचं थोडं ही कामं लांबच चाललीत, त्यामुळं आपल्याला बऱ्याच अडचणी. म्हैसकर मॅडम पण होत्या, त्या माझ्या विभागाच्या सचिव पण आहेत आपल्या सार्वजनिक विभागाच्या. तर ती पण बैठक आम्ही लवकरच मुंबईमध्ये लावतो. NHAI प्रमुख अधिकारी आणि आपले, आणि त्याचबरोबर म्हैसकर मॅडमनी पण आपले साळुंके जे आमचे सचिव आहेत रस्त्याचे, त्यांना सूचना दिल्या इथं ऑन फील्ड येऊन या रस्त्यांची काय परिस्थिती आहे ती बघावी आणि त्याप्रमाणे त्या बैठकीला तो रिपोर्ट जो आहे तो त्यांनी हे करावा. त्याचबरोबर अभिमन्यू पवारांनी जे पॉवर ऑन व्हील ही एक नवीन संकल्पना मांडली, तरतूद. खरं म्हणजे याचं मी परवा 26 जानेवारीला मी त्याचं काय म्हणतो प्रात्यक्षिक म्हणा किंवा स्वतः बघितलं, आणि मी सातारच्या DPDC मध्ये पण हा विषय मांडला किंवा अशाच्या पद्धतीनं इथं लातूरमध्ये केलं ह्याची माहिती घ्यावी अभिमन्यू पवारांच्या कलेक्टर मॅडम कडनं, आमच्या सातारच्या कलेक्टरनी पण घ्यावी, कारण अतिशय उपयुक्त असं आहे. DP जाळल्यानंतर शेतकऱ्याला लाईट नसती, त्याची अगदी ऊसाची लागण असेल, या गोष्टी त्याची पेरणी वगैरे पाणी त्याचं हे होतं, नवीन DP येतोपर्यंत वेळ लागतो, पिकं जळून जातात. त्यामुळे हे जर आपण हे करू शकलो तर आज आपल्या इथं सुद्धा याला सुद्धा तरतूद व्हावी अशी अभिमन्यू पवारांनी पण मागणी केली होती. तसं पण आपण जास्तीत जास्त तरतूद कशी करता येईल हा प्रयत्न आहे. आता आमचा थोडा प्रयत्न आहे की प्लॅन जो आहे आपला तो जास्तीत जास्त निधी हा DPDCच्या प्लॅनला उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मागणी आपली तशी बरीच मोठी आहे, पण जास्तीत जास्त निधी हा फायनान्स विभागाकडनं आपल्या लातूर जिल्ह्यासाठी कसा उपलब्ध होईल हा आमचा प्रयत्न आहे. पालकमंत्री म्हणून माझा तर आहेच, पण माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या सर्व सहकारी आमदार, माजी मंत्री, तसे आपले विद्यमान मंत्री महोदय बाबासाहेब पाटील आमचा सगळ्यांचा आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही अजितदादांकडे या बाबतीमध्ये पाठपुरावा करू. हद्दीच्या म्हणजे कशाचं आपण म्हणताय, जिल्ह्याच्या याच्यावरनं म्हणताय का? पालिकेनं आयुक्तांनी पण तसं जागा निश्चित नाही आणि 90 किलोमीटरचं काम आपल्याकडे झालेलं आहे आणि तिथं महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी नसतो आणि भूमिगत गाठले गेले सगळं पूर्णपणे गैर आहे किंवा चुकीच्या पद्धतीने. आणि आपले जे दौरे असतील ना, तुम्ही अचानक अशाच काही कामाला निश्चित द्यायला पाहिजे. आम्हाला सांगितलं अजिबात ते चालायचं नाही. मागचा अनुभव आमचा असा आहे की नाहीच, आणि अधिकारी जिल्ह्यातले कोणी दिसत नाही जबाबदार अधिकारी आहेत ना आपापल्या ऑफिसमध्ये, त्या संदर्भात आपण त्यांना सक्ती करायला पाहिजे. लोक येतात ग्रामीण भागातून, साहेब नाही म्हटले की निघून जातात.
नाही, सर्व आपण म्हणतो त्या अधिकाऱ्यांनी आपल्या ऑफिसमध्ये लोकांना आणि जे काय असलेल्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित असलंच पाहिजे. दिलेले जे काही त्यांचं टायमिंग आहे, दिवस आहे, त्याप्रमाणे त्यात काही म्हणजे कुठली त्यात कारण किंवा हे चालणार नाही. ठीक आहे, बाहेर बैठका असल्या, मिटिंग असली तर समजू शकतो तेवढ्या पुरतं. दुसरी गोष्ट, आयुक्तांनी पण थोडं जे साहेब लक्ष द्या, जे अंडरग्राऊंड अंडरग्राऊंडच म्हणता ना आपण, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं चाललं किंवा तिथं टेक्निकली आपली माणसं असावीत आणि जे काही एसटीबीच्या जागेचं आपण जे बरोबर आहे ना, आपण एसटीबीच बोलला, तर त्याचं पण थोडा आयुक्त साहेब आपण हे करा. काय जागेची काय अडचण असेल किंवा इतर विभागाची काय परवानगी पाहिजे असेल तर पण जरा ते थोडं बारकाईने लक्ष द्या, कारण उगाच त्याच्यामध्ये ऐगही नको एवढंच विषय. त्याचं आता सर उजनीच्या पाण्याचा विषय जो आहे हे आपल्याला थोडं इरिगेशन विभागाला घेऊन ह्या योजनेबद्दल शासन पातळीवर काही निर्णय किंवा काही बैठक होणं गरजेचं आहे, तर ती आपण लवकर लावू. मग गिरीश भाऊ असतील, मला वाटतं त्यांच्याकडे आता नाही, उजनी मला वाटतं विखे पाटलांकडे आहे, तर विखे पाटील साहेबांशी नक्की या बाबतीमध्ये बैठक घेऊन त्याच्यावर जे काही उपाययोजना करायला लागेल किंवा उपाययोजना म्हणण्यापेक्षा जी योजना प्रस्तावित होती किंवा जी आहे ती मंजूर किंवा त्याला लागणारे जे काही टेक्निकल ज्या काही गोष्टी असतील त्या आपण जरा त्यांच्याशी करून घेऊ. कारण आजच्या बैठकीमध्ये त्या ह्याच्यावर काय फार आम्ही आढावा काय त्याचा घेतला नाही. मी पण अजून काय आढावा घेतलेला नाही, म्हणजे आपल्याला काय वस्तुस्थिती सांगायला हरकत नाही, पण उजनीचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मी पण अजून काही आढावा घेतला नाही. पण आपल्या आता मी आज आणि उद्या पण आहे दुपारपर्यंत इरिगेशन विभागाकडनं थोडा आढावा मी त्याच्या बाबतीत घेईन आणि पुढे मग त्याचं नेमकं कुठं अडकलंय काय हे ते जरा समजून घेऊन मग त्याच्यावर म्हणजे निर्णय किंवा आपण त्याच्यावर बोलू. शासकीय खरेदी केंद्राचा जो विषय आहे, तुम्ही आता मुदतवाढ दिली आहे, पण वेगवेगळी कारण सांगून ही केंद्र बंद पडतात. कधी बांधायला नाही, कधी सुतळी नाही, असं हे वर्षानुवर्ष होतं. हे आता नाही आहे, गेल्या 15-20 वर्षापासून ही स्थिती. आपण जरी जे टार्गेट दिलं ते पूर्ण केलं असलं तरी ओव्हरऑल होणारं उत्पादन आणि आपण खरेदी करणारी जी यंत्र येतात ती अतिशय प्रमाणात जास्त आहे. आता सोयाबीनचं असं झालं म्हणून तुम्ही थोडंसं जरी नियोजन केलं असतं तरी जेव्हा तूर येते तेव्हा अडचणीत जातो आणि भाव पडतात आणि शेतकरी आसपास होतो त्याची कुणी करत. बारदानाचा विषय थोडा अडचणीचा झाला होता आपण म्हणता येते, पण त्यावर पण पणन विभागानं मला वाटतं जुनं बारदान जे आहे ते त्यांनी थोडं उपलब्ध केलं होतं. एक सर ह्याच्यामध्ये आपण म्हणता येते लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक परवा एक निर्णय घेतलाय किंवा पणन विभागाला, कारण मी एक दुसऱ्या बैठकीसाठी तिथं होतो, मी त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी एक सूचना दिल्यात पणन विभागाला, जयकुमार रावल साहेब त्या ठिकाणी होते, की हे दरवर्षीचं नियोजन आता झालं पाहिजे. हे तेवढ्या पुरतं नाही किंवा सोयाबीनचा पेरा सुरू झाला की त्याची खरेदी करा. तर त्यांनी सूचना दिल्या सीएम साहेबांनी की दरवर्षीचं कायमस्वरूपीची यंत्रणा तिथं तुम्ही तयार करून ठेवली पाहिजे. मग तुमचे खरेदी सेंटर्स असतील, तिथं लागणारा स्टाफ असेल, आता सर्व्हरचा विषय आपण म्हटला ते असू दे किंवा बारदाना असू दे, दरवर्षाचं या सगळ्या गोष्टींचं त्यांनी सूचना दिल्या की हे तुम्ही दरवर्षीची कायमस्वरूपी ही तयारी आता इथून पुढे ठेवायची, तात्पुरती तेवढ्यापुरती नाही. सोयाबीनचं उत्पादन महाराष्ट्रात आणि सरकारनं उद्दिष्ट करून दिलं, आता 12,74,000 झाली बंद करून टाकलं. म्हणजे उद्दिष्ट जर या जिल्ह्यात सोयाबीनचं नागपूरचा जिल्हा सोयाबीनचं उत्पादन जास्त आहे. नाही सर, याच्यावर आपल्याला आत्ताच उद्दिष्ट वाढवून दिलं गेलंय आणि आपले देवराज साहेब आपले जे सचिव आहेत त्यांनी आज सुद्धा आम्ही सकाळी ज्यावेळेला इकडे याच्या आधी थोडी चर्चा करत होतो कलेक्टर मॅडम वगैरे, त्यावेळेला सुद्धा देवराज साहेबांनी सांगितले अजून लागलं तरी आम्ही तुम्हाला उद्दिष्ट वाढवून देतो, आम्ही काय त्याच्यावर येणे. फक्त तारीख आता जी आहे 6 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला दिली आहे, त्याच्या पुढे जायचं असेल तर थोडं आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटशी हे करायला लागतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने तारीख वाढवली पाहिजे. तर आता आपल्याला 6 फेब्रुवारी पर्यंत आणि उद्दिष्ट आपल्याला वाढवून दिले, अजून लागलं तरी वाढवून देऊ म्हणून त्यांनी मान्य केलं. नाही कसं आहे सर, आपल्याला आता आपण उत्पादन जोपर्यंत म्हणजे काय म्हणायचं आवक चालू होत नाही
तोपर्यंत आपल्याला उत्पादन किती होतंय, त्याचं टनेज वगैरे ह्या गोष्टी काय लक्षात येत नाहीत. आता ह्या वर्षी एकदम विक्रमी उत्पादन आपल्याला मिळायला लागले आणि चांगली गोष्ट आहे, कारण शेवटी शेतकऱ्याला जेवढं जास्तीत जास्त उत्पादन मिळेल तेवढी चांगलीच आहे. त्यामुळं आपण त्याच्यामध्ये वेळोवेळी थोडं हे ठेवून टार्गेट जे आहे ते म्हणजे कोटा किंवा काय जे आपण म्हणतो ते आपण वाढवून घेऊ. आणि शासनाची तशी तयारी आहे, म्हणजे शासन काय ह्याच्यावर एवढंच झालं आता असं याच्यावर नाहीये, शासनाची तयारी आहे. यावर्षीच्या आपल्या प्लॅनमध्ये नाविन्यपूर्ण योजनेत काय करायचं? एक सर मेन म्हणजे एक तर स्मशानभूमीचं आपण एक थोडं बारकाईने करतोय, म्हणजे स्मशानभूमी ही एक महत्वाची आहे, त्यामुळे ते एक आपण हे करतोय. दुसरं एक मॉलचं म्हणा किंवा आपलं आता हे पॉवर ऑन व्हील्सचा एक विषय आहे, त्या गोष्टी आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये धरल्या आहेत. बर नाही, थोडं प्रेस झाल्यानंतर आपण मला ते डिटेल द्या, मग आपण त्याच्यावर हे करू. अरे प्रेस बोलू द्या ना, प्रेस बोलते. आपण आता सर म्हणजे देवणी गाईचा आपण प्रस्ताव केलाय, त्याच्यामध्ये ते म्हणजे काय म्हणतो आपण हा देवणी वळूच हा त्याचं आपण आता आपण जे त्याचं म्हणला कारवानी आणि पश्चिम, तर त्याचं आपण आता थोडं हे करू. आता त्याच्यात 9.5 लाखाचा प्रस्ताव आहे म्हणा डीपीसी. ठीक आहे, बघू आपण त्याला डीपीसीतनं कशी तरतूद आपल्याला वाढीव हे मिळेल त्याप्रमाणे कशी करतायत. एक मिनिट शेतकऱ्यांसाठी नवीन विद्युत कनेक्शन बंद आहे आणि सोलार 1 महिना 2 महिने वेटिंग लागत आहे आणि वेटिंग लागल्यानंतर थोडी आपण म्हणताय सर ही आता मीटिंग मध्ये पण चर्चा झाली, म्हणजे आमदार साहेबांनी अभिमन्यू सगळ्यांनीच विषय मांडले. आता काय झालं की पॉलिसी डिसिजन सोलारचा राज्यभर झालाय. एक प्रस्ताव किंवा एक माहिती द्या किंवा ह्या अडचणी येतात. जसं तुम्ही बोरचं म्हटला तसं मगाशी अभिमन्यू पवार साहेबांनी त्यांच्या इथल्या तलावाचा विषय मांडला होता की तलावावरनं त्या पाणी उचलायचं म्हटलं तर सोलारची तिथे यंत्रणा बसवायला शक्य होत नाही. असे काही हे आहेत किंवा इथं प्रॉब्लेम आहेत. आता आमच्या इकडं आमच्या जिल्ह्यामध्ये काय होते, डोंगरी तालुका आहे. डोंगरी तालुक्यामध्ये उन्हाचं जेवढं हे पाहिजे तेवढं आम्हाला मिळत नाही, त्यामुळे तिथं ते विषय आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे जरा जरा वेगळे विषय आहेत. पण ह्याचं आता थोडं आपल्याला सरकारकडे परत ही पाठपुरावा जरा कळवायला लागेल किंवा ह्या अडचणी येतात आणि मग त्याला टेम्पररी का होईना सोल्युशन जे लागेल ते तात्पुरतं आम्हाला इथल्या इथं करण्याचे अधिकार द्यावेत. आता थोडं पॉलिसी असल्यामुळे जरा वेळ लागेल, पण काढू त्याच्यातनं मार्ग. शेवटचा प्रश्न महत्वाचा आहे. बोला ना. संगोया हिमया अंतर्गत जी योजना राबवली जाते रेणापूर तहसील अंतर्गत हजारो नाही तर 5 ते 6 हजार जे बोगस लाभार्थी त्या ठिकाणी आहेत. जवळपास 3 वर्ष हे प्रकरण लावून धरलंय, तरी सुद्धा कारवाई करण्यात आली. संजय गांधीचा चौकशी करते सर मी आता. प्रश्न रेणापूर तालुक्यात हवेली गाव आहे, 3 वर्षापासून दलित समाज स्मशानभूमीसाठी झटतोय. आजही ते गेटलाईन लोक येऊन थांबले निवेदन देण्यासाठी. आज गावामध्ये ग्रामसभा झाली तर पोलीस प्रोटेक्शन मध्ये सभा झाली ती ग्रामसभा. तर याच्यावर गांभीर्यानं खूप गरजेचं आहे. नक्की आम्ही स्मशानभूमीला आता आपल्याला सांगितलं तसं आम्ही जागा असू दे, त्याचं शेड असू दे, वेटिंग शेड असू दे, इव्हन मी म्हटलं तर जागा खरेदी पण असू दे, या सगळ्याची आपण तरतूद धरली आहे.
आणि आपण जसं म्हणलं की बाबा तिथलं सुद्धा जे काही मागासवर्गीय समाजाचंही असेल त्याला आमच्या प्रशासनाकडनं जे काही जागा लागणं खरेदीची वेळ आली तरी आम्ही ती खरेदी करून तिथं स्मशानभूमीचं करून आपण देऊन ठेवा मागे त्याचं पण जे काय असेल ते आपल्याकडे जे संजय गांधीचं जे काय आपण हे देत आहे त्याचं थोडं द्या आमच्याकडे आम्ही त्याची आपण कुठल्या तर थोड्या उच्चस्तरीय याच्याकडनं चौकशी आपण त्याची 100% करून सर शहर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीचा आपण प्लॅन केला त्याबद्दल आपले धन्यवाद. पण शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि तो सुटत नाही त्याबद्दल प्लॅन त्याच्याबद्दल पण अभिमन्यूंनी हे केलं. शिवाजी महाराजांच्या त्या चौकामध्ये बरीच वाहतूक कोंडी वगैरे होती तर त्या बाबतीत पण थोडं आता तिथं काय करायचं दोन्ही तिन्ही यंत्रणा पोलीस पीडब्ल्यूडी आणि ट्रॅफिक पोलीस त्यांच्या माध्यमातून आपण थोडं हे करायचं ठरले किंवा तिथं उपाययोजना काय करायच्या थोडा एक आम्हाला अभ्यास या यंत्रणेना करू दे उपाययोजनेचा मग त्याच्यावर काय हे करायचं आपण ठरवूया. नाही असं काय नाही संजय प्रश्न जे विचारले ते नाही आपल्या आमच्यामध्ये आम्हाला निवेदन द्यायचं आहे तर कुठल्या आमदारांचं असं काय नाही सर आपण पत्रकार आहात समजा आपण एखाद दिवस ऐका की आपण पत्रकार आहात एखाद दिवस आपण सुट्टीवर असला तर असं काही कोण ऍबसेंटी मध्ये बातमी दुसऱ्याकडे जात नाही तेव्हा असं काही नाही. आणि अभिमन्यू आता हे दोन विषय म्हणजे आता बाकीच्यांनी पण मांडले संभाजी निलंगेकर पाटलांनी पण इरिगेशनचे काही तलाव आहेत त्याच्या दुरुस्तीचे विषय मांडले. संजय बनसोडनी त्यांच्या इथलं आता ते आपलं हे मोठं त्यांनी बांधलंय आपलं बौद्ध विहार त्याचा एक मेंटेनन्सचा विषय तर आता हे विषय चर्चा झाली नाही म्हणून यांची नावं घेता आली नाहीत. आता ज्यांनी मांडली त्यांचं नाव घेता त्यामुळं आणि अजून तर काही आणि अजून तर काय सरकारनं पालकमंत्री पद इथं तर काही जाहीर केलेलं नाही केलं तर आपल्याला आम्ही नक्की कळू की बाबा असं काय झालं मग आता तर नाही त्यामुळे तसं काही नाही. आणि काळजी करू नका मी परवा पण सांगितलं होतं की मी येत राहणार मी काय मीटिंग पुरता किंवा नुसतं ऑनलाईन येऊन जाईन असं काही नाही तेव्हा आपल्याला मला भेटायला बोलायला भरपूर वेळ आहे आणि येत राहणार मी इथं फिजिकली येऊन हे करणार. आता पुढची आमची ठरली आहे पुढे एक संभाजीराव म्हणले की पुढची माझ्याकडे एक बैठक घ्या संजयजींनी केले की माझ्या इकडे बैठक झाली पाहिजे त्यामुळे आम्ही आता नुसतं जिल्ह्यात नाही तर त्या मतदारसंघात सुद्धा त्या याच्यात सुद्धा बैठका ज्या असतील डीपीडीसीच्या त्या तिकडे कशा घेता येईल किंवा इतर काय असेल त्या तिकडे कशा घेता येईल आमचं नियोजन चाललंय. शेवटचा मागच्या वर्षी बऱ्याच अधिग्रहण झालेला आहे.